आमचं हॉटेल इथंच आहे, हे बघा नीलाचल म्हणून. हे हॉटेल नाही ॲक्च्युली, भक्तनिवास आहे. ती आम्ही इथं पण विचारलं, ते सांगायचं 2000 रुपये. आम्ही हा ॲटो केला बघा, थोडा छोटा ॲटो आहे. मंदिराच्या वरती चुंबक होतं, तर ते चुंबकानं काढलं होतं पोर्तुगीज लोकांनी. आणि जे रथासारखं बांधलं आहे हे मंदिर, सूर्यदेवाचं मंदिर आहे. हे जे चाक आहे याच्यामध्ये 8 प्रहर आणि 24 घंटे याचा टाईम समजत होता त्यावेळेस. खूप मोठा बीच आहे हा. बीच सरळ तिकडं पण जातो पुरीला. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही सकाळी पोचलो जगन्नाथपुरी येथे, जे की 4 धामपैकी एक धाम आहे, जे की समर्पित आहे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण. आज आम्ही मंदिराचं दर्शन रात्री करू, पण त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे कोणार्क मंदिरला. तर मी तेच बघत आहे की टॅक्सी वगैरे काय मिळते का कोणार्क मंदिर जाणं आणि येणे. मी विचारलं एकदम जणांना, ते 2000 सांगत आहे इर्टिगाचे. आम्ही 5 मेंबर आहेत. ती आम्ही इथं पण विचारलं, तरी सांगत आहे 2000 रुपये. तर तिकडे पण ते 1700 रुपये म्हणले त्यांनी. हां, तर ते आपण ॲटो करून जाऊ ना मग तिकडे कोणार्कला. ॲटो कशाला रे, बाईकला की काही? नाही चल. तर आता असं करतो आम्ही, ॲटो या रस्त्याने ॲटो येत नाही, तर ॲटो त्या तिथं थांबवतात ना, तिथं विचारतो ॲटोचा रेट काय, कारण की 2000 खूप झाले. आमचं हॉटेल इथंच आहे, हे बघा नीलाचल म्हणून. हे हॉटेल नाही ॲक्च्युली, भक्तनिवास आहे. तर या भक्तनिवासमध्ये आमचं मुक्काम आहे 2 दिवस. तर 4 भक्तनिवास आहेत. नीलाचल, समोर तिकडं नीलाद्री आहे, हे बघा हे नीलाद्री आहे, त्याच्या अपोजिटच हे आहे नीलाचल. तर तिथं मला बुकिंग नाही भेटलं, मग इथं केलं मी. आम्ही हा ॲटो केला बघा, थोडा छोटा ॲटो आहे. तर याने 1200 रुपये घेतले कोणार्क मंदिर. आणि हे बघा जगन्नाथचं मंदिर आहे, आणि हे हॉटेल इथंच आहे, एकदम जवळ आहे. म्हणजे तुम्ही 10 मिनटात गेटपर्यंत पोचणार. जगन्नाथ टेम्पलपासून 40 किलोमीटर आहे कोणार्क मंदिर, जवळपास 1-1.25 घंटा लागेल. आणि घाम खूप बेकार आहे, ते बघा गरमी भयानक आहे. कोकणात पण एवढी गरमी नाही आहे. तर तुम्ही पण हा ऑप्शन घेऊ शकता, डायरेक्ट ॲटो करायचा. नाही तर मग ती इर्टिगा किंवा डिझायर केली तर ते 1700 ते 2000 रुपये घेतात. इथे बरेच टूर एजन्सी आहेत, ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरू आणतात. ते पॉईंट खूप आहेत, त्याच्यानुसार ते पैसे घेतात. मग हे रेल्वे स्टेशन आहे. कच्चा आहे, हवा पिकला आहे. खूप झाड आहेत काजूचे इकडे. हां, पोचलो आम्ही. सूर्य मंदिर, ते बघा एकदम भव्य मंदिर आहे, कोणार्क सन टेम्पल. चला, तर ॲटोचं आम्हाला त्याने 1200 रुपयात कोणार्क टेम्पल आणि ते चंडिका मंदिर आणि बीच हे त्यांनी ठरवलेलं आहे 4 घंट्यात. तर 1200 रुपयात ठीक आहे, ओके. आम्ही डायरेक्ट 1 घंटा तिथे पोचलो. बापरे, जबरदस्त आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात नाही वाटणार तेवढं, पण मंदिर एकदम मोठं आहे, भव्य दिव्य आहे. तिथं आहे ना तिकीट काउंटर आहे, तिकीट तिथून काढायचं. 40 रुपये तिकीट आहे एकाचं. जबरदस्त आहे मंदिर. मित्रांनो, माझा ॲक्च्युली DJचा कॅमेरा आहे ना, खूप गरम झाला, चालू होता तो, त्यामुळे तो त्याच्यावर शूटिंग नाही करत आहे मी. वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट. तर हे जे मंदिर आहे ना, याचं युनेस्को हेरिटेजमध्ये लिस्टेड हे मंदिर.
तर मंदिराची एंट्री बंद आहे. ॲक्च्युली हे मंदिर आहे ना 125 वर्ष आधी या मंदिराच्या वरती चुंबक होतं. तर ते चुंबक आहे ना काढलं होतं पोर्तुगीज लोकांनी. आणि मग जेव्हा ते चुंबक काढलं त्यानंतर ते मंदिराला तडे जावं लागले. आणि मग जेव्हा इंग्रज आले तेव्हा इंग्रज लोकांनी ते मंदिर पडू नये म्हणून त्याच्यामध्ये पूर्ण रेती भरून ठेवलेली आहे. खूप रेती भरून ठेवली आहे. आता ते बहुतेक इंडियन गव्हर्मेंट आर्किओलॉजी जे आहे ना आपला विभाग ती त्यातली रेती काढत आहे. हळूहळू काढून मग ते पूर्ण खाली करणार आहे. सगळ्यांना एंट्री बंद आहे. आपण जाऊन पाहू वरती. हां हो कुठले हो का काय नाव? यमुन तुम्ही किरण ठाकरे पुणे. नाव रे फ्रीस्टाईल भटकंती. थँक्यू. 50 लोक आहेत. टोटल 50 आहे. हो का? अच्छा अच्छा. पुरीचं दर्शन घेतलं का जगन्नाथपुरी? झालं दर्शन. हां आपका चैनल है हां. क्या नाम? 1903 मध्ये लॉर्ड्स कटसन म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटमधला एक माणूस होता. तर त्यांनी मंदिर पडू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं मंदिर पडू नये म्हणून ते बुजून ठेवलं. मंदिराचं रचना हे नरसिंह देव यांनी केली होती 12व्या शतकात. तर त्यांनी ते असं बांधलं आहे की 12 म्हणजे रथासारखं बांधलं आहे हे मंदिर. सूर्यदेवाचं मंदिर आहे आणि याला 12 इकडनं हे चाक आहेत असे जे की घड्याळासारखे चाक आहेत. आणि त्याच्यात टाईम पण हे समजतो म्हणतात. आता कसा समजतो ते मला पण माहीत नाही. पण हे 12 इकडून 12 तिकडून आणि हे रथ ओढते असं दाखवलेलं आहे हे मंदिर. मंदिराचे जे आर्किटेक्ट होते इंजिनियर विष्णू महाराणा म्हणून होतो. त्यांनी हे मंदिर बांधलं आहे. 12 ते 15 वर्षे लागले त्यांना हे मंदिर कंप्लीट करायला. आणि याच्यामध्ये ना हे दगडं कनेक्ट करण्यासाठी आहे ना यांनी आयरनचाही पण यूज केला आहे. तर ते इंटरलॉकिंग सिस्टीमने ते एकमेकांना दगडं जोडून ठेवले आहेत. हे गेट पण पूर्ण बंद करून ठेवलं आहे. पण तो कळसाचं काम कंप्लीट होत नव्हतं तेव्हा जे विष्णू महाराज होते यांच्या मुलाने ते आयडिया करून तिथं आहे ना 52 टनचं मॅग्नेट वरती ठेवलं होतं आणि तेव्हा कळस पूर्ण झाला होता. तर ते चुंबक एवढं पॉवरफुल होतं म्हणे 52 टनचं की याच्यामुळे जे समुद्रात जे जहाज होते आता इकडं समुद्रच आहे पूर्ण जवळ समुद्र आहे. तर त्यांना आहे ना ते दिशा जी होती ती म्हणजे दिशा भरकटत होती ॲक्च्युली. त्यांचं कंपास त्यांना व्यवस्थित दिशा दाखवत नव्हतं त्या मॅग्नेटमुळे वरच्या. तर मग पोर्तुगीज लोकांना खूप प्रॉब्लेम व्हायचा इकडं या साईडला येण्यात जे बंगालचा उपसागर आहे इथं किनारपट्टीवर येण्यात त्यांना खूप प्रॉब्लेम होत होता. आणि त्याची रेंज खूप होती म्हणतात. इतकं खूप इफेक्ट पडत होता ते जहाजांच्या दिशा निर्देश जो कंपास असतो त्याच्यावर. ते मॅग्नेट आहे ना त्यांनी पूर्ण खाली उतरवलं आणि तो कळस काढून टाकला. तर आता आतमध्ये काय पाहू शकत नाही पण आतमधून खतरनाक असेल हे मंदिर. हे जे चाक आहे याच्यामध्ये 8 प्रहर आणि 24 घंटे याचा टाईम समजत होता त्यावेळेस. आणि 800 वर्ष झाले. विचार करा 800 वर्ष झाले या मंदिराला बांधून तरी बरंचसं स्ट्रक्चर अजून जसं तसंच उभं आहे. म्हणजे किती कमाल आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल ते चुंबक का बरं लावलं होतं. कारण की ॲक्च्युली त्यांना आहे ना जी सूर्यदेवाची मूर्ती होती ती जी आर्किटेक्चर त्यांना ती हवेत हे करायची होती उभी हवेमध्ये. तर मग खाली त्यांनी लोखंडाच्या प्लेट्स टाकल्या होत्या पूर्ण आयरन आणि वरती चुंबक. आणि ती जी मूर्ती होती सूर्यदेवाची ती सेम अशीच मूर्ती आहे. आता ती मूर्ती म्हणतात की ते दिल्लीच्या म्युझियममध्ये आहे. तर ती सेम ही सूर्यदेवाचीच मूर्ती आहे. आणि ती अशीच मूर्ती आतमध्ये होती पूर्ण लोखंडाची. तर ती हवेत तरंगत होती म्हणजे तिचे पाय खाली जमीन नव्हतं टेकत त्या मूर्तीचे. तर ते चुंबक आणि ते आयरन प्लेट्स ते काम करायचे. ती हवेत राहायची मूर्ती. तर तुम्ही ओडिसामध्ये आले जगन्नाथपुरी धाम दर्शन करायला तर नक्की कोणार्क मंदिराला व्हिजिट करा. तर रथाचे जे हे व्हील आहेत ना हे खूप मोठे आहेत. इकडे तुम्हाला ना गाईड पण मिळतात पूर्ण माहिती सांगतात. तुम्ही जास्त जण आले असणार तर गाईड करा ते पूर्ण माहिती देतात चांगली.
आणि छोट्या छोट्या मूर्त्या पण कोरल्या आहेत त्याच्यावर. ते खरंच बघण्यासारखं मंदिर आहे. आता मी बराच वेळ झाला बघत आहे मंदिर, पण चांगलं वाटत आहे आणि क्लायमेट पण चांगलं आहे. इकडचा पण भाग बराच पडलेला वाटतो. आपले पूर्वज पण खूप हुशार होते बाबा, एवढं सिस्टमॅटिक काम करत होते. ते पण काही सायन्स तेवढं डेव्हलप नव्हतं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, क्रेन नव्हत्या, सिमेंट नव्हतं, पण एकदम ॲक्युरेट बांधलेलं आहे सगळं. इथं विहीर पण आहे, त्याच्यात पाणी काहीच नाही आहे. इकडं रसोई शाला, अच्छा देवाचं किचन असेल. बरंच मोठं आहे, गार्डन केलेलं आहे. आणि आपले लोक आहे ना, एवढं चांगलं मंदिर आहे आणि लोक बघा कसे कचरा करतात. प्रत्येक ठिकाणी बॉटल पडले आहेत. तर अशा ठिकाणी येऊन प्लीज कचरा करू नका. तुम्ही पण आपल्या बॉटल आपल्यासोबत घेऊन जा. तर मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी कोणार्क सूर्य मंदिर बघितलं आहे मला कमेंट करून सांगा. आणि आशा करतो तुम्हालासुद्धा मंदिर आवडलं असणार. आता आपण जाणार आहोत बीच बघायला, आणि एक चंडिका मंदिर पण आहे, ते पण बघणार आहे. तर आता आपण निघूया बाहेर, कारण की आमचे फॅमिलीवाले सगळे गेले बाहेर आणि मी एकटाच इकडे आहे. मला तर अशा ऐतिहासिक वस्तू आहे ना बघायला खूप आवडते. आणि ही जी वास्तुकला आहे ही कलिंग वास्तुकला आहे. म्हणजे त्याच्या जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हेमाडपंथी मंदिर आहे तसं हे कलिंग स्टाईलमधलं मंदिर आहे, जे की आपल्या साईडला असं मंदिर पाहायला मिळत नाही. तर फार भव्य दिव्य होतं मंदिर, जबरदस्त. तर चला मग आता आपण निघूया आपल्या ॲटोकडे. जस्ट मंदिर पाहून आम्ही आलो बीचवर, चंद्रभागा बीचवर. खूप मोठा बीच आहे हा. बीच सरळ तिकडं पण जातो पुरीला. तर पुरीला गोल्डन बीच म्हणून म्हणतात आणि हा चंद्रभागा बीच, कारण की चंद्रभागा नदीचा संगम होतो इथे कोणार्क मंदिराजवळ. इथून मंदिर 4 किलोमीटर आहे. थोडा रिस्की आहे समुद्र, जास्त आतमध्ये जाऊ नाही शकत. माझ्यासाठी तर काही नवीन नाही आहे बीचेस, कारण की कोकणामध्ये देवगडमध्ये मी नेहमी बीचवर जात असतो, त्यामुळं मला तर सगळे बीच सारखेच वाटतात. तर मित्रांनो, आता आलो आम्ही चंडिका मंदिर. हे पण जवळच होतं त्या बीचपासनं. अच्छा, तिकडून समुद्र आहे, मधात आयलंड पण दिसत आहे, तिकडं पण लोक गेली आहेत. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपवतो. आशा करतो तुम्हाला आजचं कोणार्क मंदिर नक्की आवडलं असणार. आवडल्यास नक्की लाईक करा, आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग, जय जगन्नाथ, जय शिवराय, बाय बाय.